नमस्कार. शेतकरी हवामान अंदाज या YouTube चॅनलमध्ये मी युवराज खाडे आपल्या सर्व शेतकऱ्यांचे सहर्ष स्वागत करीत आहे. तर शेतकरी मित्रो, दोन्ही समुद्राच्या मध्यभागी एक डिप्रेशन तयार झालं आहे आणि त्या प्रभावामुळं महाराष्ट्रात परत 24-25 तारखांना पावसाचा अंदाज आहे. तरी शेतकरी मित्र सध्या 13 तारखेला 13 जानेवारी महाराष्ट्रात ढगाळ वातावरण राहणार आहे आणि जो पाऊस आपण दाखवला होता की जास्त नॉर्मल शिरकाव होणार आहे. त्याचा प्रभाव देखील थोडाफार कमी झाला आहे. फक्त संभाजीनगर साईडला आज 13 तारखेला थोडाफार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. एकदम तो बी नॉर्मल पावसाचा शिडकाव होणार आहे. एकदम जास्त नाही. हा शिडकाव नाशिक, पुणे, मालेगाव या भागामध्ये होणार आहे. तसेच संभाजीनगरच्या पश्चिमेकडील भागामध्ये देखील थोडाफार शिडकाव होऊ शकतो आणि बीडच्या गेवराई तसेच परळी या भागामध्ये नॉर्मल पावसाचा शिडकाव 13 तारखेला 5 ते 6च्या टायमाला होऊ शकतो. तसेच मित्र याचा प्रभाव हा 14 तारखेला देखील नॉर्मल ढगाळ वातावरण राहणार आहे आणि नॉर्मल पावसाचा शिडकाव हा अहिल्यानगर, बीड तसेच नांदेड, पुसद, हिंगोली, सोलापूरच्या काही भागामध्ये एकदम नॉर्मल पावसाचा शिडकाव होऊ शकतो आणि 15 तारखेपासून वातावरण परत स्वच्छ राहणार आहे. परंतु शेतकरी मित्र, परत एक शेतकरी टांगतीत तलवार आहे, ती म्हणजे 25 तारखेची. कारण तो अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरामध्ये डिप्रेशन तयार झाला आहे. या डिप्रेशनच्या प्रभावामुळं परत महाराष्ट्रात 25 जानेवारीपासून परत महाराष्ट्रात लो प्रेशर तयार होत आहे आणि त्या लो प्रेशरच्या प्रभावामुळं महाराष्ट्रामध्ये 24 ते 25 या दरम्यान पावसाची शक्यता आहे आणि हा पाऊस जास्त पडण्याची खूप दाट शक्यता आहे. कारण की बेंगलोर, चेन्नई, तेलंगणा या राज्यामध्ये 24 तारखेलाच पाऊस पडत आहे. तसेच याच्या प्रभावामुळं महाराष्ट्रात परत 24 तारखेला सोलापूर, सातारा, कोल्हापूर या भागामध्ये पावसाची शक्यता आहे. तसेच अक्कलकोट या भागामध्ये. तसेच 24 तारखेला रात्री 11च्या टायमाला सोलापूर, बार्शी तसेच इकडे पाहिला असता सातारा, कोल्हापूर या भागामध्ये जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोल्हापूर, सांगली, विटा तसेच पंढरपूर, इंदापूर, करमाळा, बार्शी, सोलापूर, धाराशिव, कळंब, तुळजापूर या भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे 24 तारखेलाच रात्री 11च्या टायमाला. आणि शेतकरी मित्र, परत हा पाऊस 25 तारखेला देखील बऱ्याच जिल्ह्यामध्ये जोरदार पडण्याची शक्यता आहे. कोल्हापूर, बार्शी तसेच विटा, बारामती, इंदापूर, करमाळा, जामखेड, बार्शी, पंढरपूर, सोलापूर तसेच बार्शी, बीड, माजलगाव इकडे पाहिला असता पैठण, सेलू, जालना, परभणी तसेच हिंगोली या भागामध्ये सर्वसाधारणतः जोरदार पाऊस हा 24 आणि 25 तारखेला पडण्याची दाट शक्यता आहे. आणि जवळजवळ पूर्ण महाराष्ट्रात 25 तारखेला ढगाळ वातावरण राहणार आहे आणि सातारा, सांगली, पुणे, नाशिक या भागामध्ये देखील पाऊस पडण्याची शक्यता आहे. तरी शेतकरी मित्र, आतापासूनच आपण काय करायचे, थोडे जागरूक व्हायचे आपल्या शेतातील कामाचे नियोजन करा. कारण आपल्यासाठी हा काळ आणखीन 10 दिवस आहे. या 10 दिवसामध्ये जे आपले कामं आलेले असतील ते करून घ्या. कारण परत 24, 25 आणि 26 या तारखांना 26 जानेवारी या तारखांना पावसाचे संकेत या एशिया मॉडेलने दिले आहेत आणि आर्मी मॉडेलने पाऊस हा दाखवलेला नाही जानेवारी महिन्यात. परंतु परत शेतकरी मित्र, हे अवकाळी आहे तर त्याच्यामध्ये बदल देखील होऊ शकतात. त्यासाठी आपण आपला व्हिडिओ हा सातत्याने आपले व्हिडिओ पाहत राहा आणि आपल्या चॅनलवर अपडेट राहा. म्हणजे आपणास समजेल की कोणत्या तारखेला पाऊस आहे, कोणत्या तारखेला नाही आणि आपणास पावसाचे वातावरण जर तयार झाले तर कळवू आणि पावसाचे वातावरण कमी झाले देखील कळवू. त्यामुळे आपण व्हिडिओ हा 2-4 दिवसात टाकत राहू. म्हणजे आपणास समजेल की पाऊस कधी आहे आणि कधी नाही आणि वातावरण कसे राहील. तर आपल्या चॅनलवर हमेशा आपण अपडेट राहा आणि आपला व्हिडिओ जरी वाटला तर आपला व्हिडिओ फॉरवर्ड करा
आणि आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब आणि लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.